95 बिग FM वर. नमस्कार, मी संग्राम खोपडे. नमस्कार, मी रोटेरियन मोहन चौबळ. रोटरी मराठी साहित्य संमेलनाचा मी सहकार्याध्यक्ष आहे. नमस्कार. साहित्य संमेलन करायचं म्हणजे फार जोखमीचं काम असतं. त्याचं तसं धाडस फार लोक करत नाही, कारण खरं तर काम चांगलं आहे, उद्देश चांगला असतो, पण साहित्य संमेलन म्हटल्यानंतर त्यातलं जे काही राजकारण वगैरे असतं त्यामुळे बरेच लोक म्हणतात, अरे बापरे, फारच मोठं काहीतरी तुम्ही करताय. पण हे तुमचं दुसरं वर्ष आहे. पहिल्या वर्षात तुम्ही काय शिकलात आणि आता दुसऱ्या वर्षाची कशी तयारी चालू आहे? संग्राम, अगदी बरोबर आहे. ऍक्च्युली मागच्या वर्षी जेव्हा आम्ही पहिल्यांदा साहित्य संमेलन करायचं ठरवलं त्यावेळेला आमच्या मनातही खूखूप धाकधूक होती की याला रिस्पॉन्स कसा मिळेल. रोटरीचं आमची मोठी टीम आहे आणि सर्वांनी मिळून चांगलं काम करून एक यशस्वी साहित्य संमेलन आयोजित केलं. त्याची चर्चाही बरोच झाली आणि त्यामुळे या वर्षीचा दुसरं संमेलन भरवण्यासाठी मोठी ऊर्जा आम्हाला मिळाली. पहिल्या वर्षीच्या अनुभवाचा आम्हाला आता खूपच उपयोग झालाय. त्यामुळे खूप चांगले चांगले साहित्यिक, कलावंत, कवी हे असे आपण या व्यासपीठावर आणू शकलो. समाजातल्या सर्व वयोगटातल्या लोकांना काहीतरी या माध्यमातून देता आलं पाहिजे. ह्या दृष्टीने तरुणांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांना इंटरेस्ट वाटेल असे वेगवेगळे विषय आम्ही इथे घेतलेले आहेत आणि आम्हाला रिस्पॉन्सही खूप छान मिळतोय. कोणीही कार्यक्रम पत्रिका बघितली की लगेच आमच्यासाठी प्रवेशिका राखून ठेवा हे सांगतातच. मोहन, साहित्य संमेलन करण्यामागचा मुख्य उद्देश काय आहे तुमचा? एक असतं की आपल्याकडे इव्हेंट नावाची गोष्ट असते की काहीतरी इव्हेंट आपण चांगला, काहीतरी एक दर्जेदार इव्हेंट लोकांना द्यावा, काहीतरी कार्यक्रम व्हावा, एक असतं. दुसरं म्हणजे आपण रोटरीची एवढी कामं करतो तर मग हे पण एक ऍडिशनल आपण काहीतरी छान करूया, असं आहे का आणखी काय? खरं सांगायचं तर पुण्यामध्ये गेली काही वर्ष सांगीतिक कार्यक्रम खूप मोठ्या संख्येने होतात. बरोबर. परंतु साहित्य विषयक दर्जेदार कार्यक्रम एवढे होताना दिसत नाहीत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे दरवर्षी वेगवेगळ्या शहरांमध्ये होतं. त्यामुळे इच्छा असूनही अनेक लोक तिथे जाऊ शकत नाहीत. त्यामुळे पुण्यातल्या, आणि त्याचबरोबर विद्रोही सुद्धा मग त्याच्या पॅरलल ते समांतर चालू असतं. पुण्यात नसतं. पुण्यात नसतं. सो पुण्यातल्या नागरिकांना दरवर्षी साहित्याचा एक दर्जेदार कार्यक्रम मिळावा, त्यांना सहजपणे तिथे पोहोचता यावं, ह्या दृष्टीने आम्ही हा उपक्रम हातात घेतलेला आहे. किती सुंदर कल्पना आहे आणि खरं तर खूपच साहजिक सुचायला हवी होती कुणाला. तुम्हाला कशी सुचली ती? हे आमचे मागच्या वर्षीचे प्रांतपाल जे होते, शीतल शहा, त्यांच्या डोक्यातली ही कल्पना होती. आणि मागच्या वर्षीचे जे कार्याध्यक्ष होते राजीव बर्वे आणि मधुमिता बर्वे यांचा दिलीप राज प्रकाशन नावाजलेली प्रकाशन संस्था आहे. राजीव बर्वे हे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष आहेत आणि अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या या साहित्यिक कार्याचा आणि त्यामधून निर्माण झालेल्या ओळखींचा आम्हाला हे साहित्य संमेलन आयोजित करताना खूप फायदा झालेला आहे. त्यामुळेच आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातले अतिशय नावाजलेले लेखक, कवी, पत्रकार ह्या सर्वांना आम्ही एकत्र आणू शकतो. आपल्याला माहितीच आहे की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मागच्या वर्षी मिळाला. त्यातूनही या विचारांना सुरुवात झाली होती की मराठी भाषेसाठी रोटेरियन म्हणूनही आपण काहीतरी करायला पाहिजे. सामाजिक कार्य आपण भरपूर करतो, भाषेसाठीचं काम हेही सामाजिक कार्याचाच एक भाग आहे. त्यामुळे हेही साहित्यासाठीचाही चांगला उपक्रम चालू करावा अशी कल्पना त्यामुळे सुरू झाली होती. असा विचार त्यामुळे चालू झाला होता आणि त्याची परिणिती पुढे साहित्य संमेलनामध्ये झाली. सुंदर. कार्यक्रमाची पत्रिका मी माझ्या सोशल मीडियावर शेअर केलेली आहे. 20 आणि 21 तारखेला यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सकाळी 10 ते रात्री 12 शनिवारी आणि रविवारी सकाळी 10 ते रात्री 8 असे विविध कार्यक्रम असणार आहेत. त्याला मी तर हजेरी लावतोच आहे, तुम्ही सुद्धा नक्की या. खूप धन्यवाद तुमचे. धन्यवाद संग्राम. आणि मी म्हटलं तसं सर्व वयोगटातील लोकांसाठी इथे चांगले चांगले कार्यक्रम आहेत. सर्वांनी जरूर या. बिग FM, धून बदल के तो देखो. हा आहे आपला संग्राम पुण्यासाठी. फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सर्च आणि फॉलो करा RJ संग्राम खोपडे. 95 बिग FM, धून बदल के तो देखो.